मग तुम्ही पूर्वी मग तुमचं चालायचं कसं? तुम्हाला खूप कष्ट करायला लागले असतील त्यावेळेला. काय काय करायचात तुम्ही? तेव्हा मी असाच मजुरी कोणाचे गाईच्या राहिलं राहायच्या. तेथून मग जरा मोठा झालो, म्हणजे यांच्याकडं तिकडं माझ्या बहिणीकडे गेलो तो. मग तिकडून आलो, मग मी मैल कामगार म्हणून लागलो. काय मग तो 17-18 वर्षाचा झालो, मग मैल कामगार लागलो. मग 10-12 वर्षात माझी मैल कामगारात गेलो. मग ₹2.25 मजुरी. हो. ₹2.25 तर 90 येत. तेव्हा मी सासून ठेवलं. मग लगीन माझे स्वतःनीच मी केला. मी कोणाचे घर जावाय राहिलो नाही, कोणाची गडी राहिलो नाही, असं आम्ही लग्न केला. काय ₹700 होते. ₹700 माझ्याकडे होतं. ₹700 आमचा लगीन गरीबांतला गरीब झाला. आणि तेथून मग आम्ही अशी शेती, कोणाची मजुरी, कोणाची काय करून असा परिवार आमचा झाला. आदिवासींमध्ये जोहार हे नाव निसर्गाशी कनेक्टेड आहे असं बोललं जातं. तर निसर्गाशी आणि जोहार या नावाचा काय संबंध आहे? संबंध असाच. आता हे मी सांगला तर पक्षाचंही हे जय जोहार काढला, राम राम काढला, नमस्ते काढला. म्हणजे काही लोक धर्मांतर झालं. याच्याबद्दल मी बोललो तर राजकारण मध्ये येईल. हा असा कसा बोलला? कारण आपला समाज आहे हा अनेक जातीचा आहे, अनेक भाषेचा आहे. मग जय जोहार मालच माहीत नाही. जन्माला आलो तेव्हा मालच माहीत नाही. मी आदिवासी आहो. आमचा लग्न झाला तेव्हा मला राम राम दिला तर तो माल माहीत आहे की तुझा लग्न झाला. तिचे हातात बांगड्या दिल्या, नंतर जोडव्या पाहिजेत, लगीन परिवार पाहिजेत, जोडव्या दिली. ओढा माहीत आम्हाला. तो आम्हाला ओढा सांगेल. बाकीचा जय जोहार हे आम्हाला माहीत नाही. त्यांना शिकवलं तुम्ही तारपा वाजवायला? नाही. ते असं आहे, तिला बाईला मासिक पाळी येते ना, म्हणून ती देवता आहे ना, म्हणून ते नाही. ती कधी आमची ती बरोबर वाजवतच नाहीत. मुलींनी वाजवायचंच नाही. नाही वाजवायचा ना. तर आम्ही शिकवलं तर त्याच्यावरचं पेंटिंग तरी ती कराय घेते, पण आवाज काढू शकत नाही ती. अच्छा, फक्त चित्र काढू शकतो त्याच्यावर. पण असं आहे की पूर्वी असं होतं की 3च महिने वाजवायचं. आता परिस्थिती बदलली आहे. आता सगळे आता वर्षभर वाजवण्याचे आता सरकारने मान्यता दिला तोच वाजू शकत. नाहीतर बाकीचे लोक केस करतात. तुला परवानगी कोणा दिली असं नाही. पण आता याच्यामध्ये जे सूर आहेत तर त्याच्यामध्ये त्याची जी ती भोकं आहेत ज्याच्यात, तर त्याचं काहीतरी असेल ना की किती अंतरावर ते ठेवायचं एकापासून दुसरं, कारण त्याच्याप्रमाणे त्याचा सूर तसा येईल. ते साहेब ना मनातच आहे. ते मनात ते आता लिहून द्यायचं रस्त्यात तर लिहून देतो, पण ते लिहून देता तर येत नाही. ते मनात अंतःकरणाची निर्माण होतील ना, तेच सांगता येतील. अच्छा, असं आहे ते. पण जेव्हा तुम्ही वाजवत असता, रात्र वाजवत असता, आणि तुम्ही म्हणता की जे आतून येतं ते वाजतं, तर म्हणजे काय जनरली तुम्ही काय विचार येतो, काय वाजवता तुम्ही, म्हणजे काय असतं ते? जो त्याच्याशी नाद निघतो किंवा तो ठेका दाखवायचा तर ही काठी जो नाचणार असतो ना त्याला ते बोल समजतात. मग ते काठी ठेका द्यायचा असे. तर ठेक्यावरच ते नाद किंवा त्याची बोली बदलवायची. अच्छा, असं आहे ते. आता ती काठी कशी वापरायची ते यशवंत किंवा चंद्रकांतला माहितीये कधी? ती त्याच्यात वाजवला काय आहेत का? कुठे आहेत का यशवंत चंद्रकांत दोघांपैकी कोणी? मी वाजवला काय तो वाजवतो, देतो काठी असं.